समाज कल्याण खात्याअंतर्गत ओबीसी व इतर जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याकामी नेमण्यात आलेली जात पडताळणी समितीचा कारभार हा संशयाच्या भोवऱ्यात असून संपूर्ण कागदपत्रे देऊन देखील अर्जदार व त्याच्या कुटुंबियांना वारंवार चक्रा माराव्या लागत आहेत। एकीकडे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून जाणूनबुजून समिती सर्वच अर्जदारांना नोटिसा काढून सुनावणीस बोलवत आहे। या ठिकाणी येणाऱ्या अर्जदारांना बसण्याची व्यवस्था नसून सुनावणी कक्षाबाहेर किंवा कार्यालयाच्या आवारात अर्जदारास बसू दिले जात नसून 2 गेट असून देखील एक गेट कायमचे कुलूप लावून बंद करण्यात आले आहे। या ठिकाणी असणाऱ्या प्रसाधनगृहाचा देखील वापर करू दिला जात नाही। याबाबतचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केला असून कामात सुधारणा करण्यात येऊन कामामध्ये सुसूत्रता आणण्यात यावी व सर्वसामान्यांची प्रकरणे जलद गतीने मार्गी लावण्यात यावी अशी मागणी करण्यात येऊन वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला आहे। SC, ST, OBC, NT इतर कुठल्याही प्रकारच्या प्रकरणांची जात कास्ट व्हॅलिडिटी करताना याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हा ज्या कुटुंबातील वडील, सख्खे भाऊ किंवा बहीण यांचे वैध प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय ॲप्रोप्रिएट अथॉरिटी असेल तर सदर प्रमाणपत्राच्या आधारे अशा कुटुंबातील इतर व्यक्तींनी वैध प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्यास त्यांना रक्ताच्या नात्याच्या कुटुंबातील नातेवाईक उदाहरणार्थ वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण वैध प्रमाणपत्र देताना इतर कोणत्याही पुराव्यांची मागणी करण्यात येऊ नये असा शासन आदेश असताना देखील या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवण्याचं काम हे जात पडताळणी समिती करते। एकीकडे जात पडताळणी समिती आपण जर बघितलं तर ऑर्गनसची वागते। गेल्या अनेक तासापासून काही लोक येऊन बसलेले आहेत, त्यांचा नंबर कदाचित चुकला असेल, कोणी लघवीला गेलेला असेल, कोणी बाहेर चहा प्यायला गेलेला असेल, त्यांचा नंबर चुकला तरी त्यांना सांगितलं की नाही तुम्ही आता तुमचा नंबर चुकला, तिथं बोर्ड बनवलेला आहे, बोर्डवर काही नंबर सिरियल वाईज नंबर होते, 20 नंबर वगैरे होता, तर त्या नंबरला त्यांनी सांगितलं की नाही आता एवढं सर्वांची सुनावणी झाल्यानंतर तुमचा नंबर पुकारण्यात येईल। हा जो यांचा मुघलशाही कायदा आहे याचा खऱ्या अर्थाने निषेध केला जातो आणि याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे। चौकशी नाही झाली तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि इथे बिंदू फाउंडेशनच्या वतीने। मी नाशिककर न्यूज, नाशिक।